हॅलो, गुड मॉर्निंग. आपण आज बघूया पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 जुलै 2022चा शिष्यवृत्ती परीक्षेचा झालेला पेपर. याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया. ओके, सो पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. याच्यामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा हे आपल्याला सांगितलेलं आहे. या प्रश्नपत्रिकेत किती सेक्शन्स आहेत हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. तर आपण आता 1 बाय 1 क्वेश्चन पेपर बघूया. सो इथून आपला क्वेश्चन पेपर स्टार्ट होतो. इंग्लिश सेक्शन पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं. सो द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. Question number 1 to 3, this is for instruction. Read the passage and answer the question. तर याच्यात काय सांगितलेलं आहे? ओके, आपण आता काय करू, पॅसेज रीड करायचा प्रयत्न करूया. पॅसेज आपण रीड करूया. आय होप सो पॅसेज तुम्हाला दिसत असेल. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, पॅसेजचा क्वेश्चन सॉल्व करत असताना पॅसेज रीड करण्याआधी आपल्याला क्वेश्चन्स आपल्याला पाहावे लागतील. पहिला क्वेश्चन्स काय विचारलेला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पर्यायी उत्तर शोधा. आयडेंटिफाय व्हॉट राकेश शर्मा कुडंट सी फ्रॉम द स्पेस. जे अंतराळ आहे, अंतराळ जो भाग आहे या भागामधून राकेश शर्मा यांना काय दिसलेलं आहे. राकेश शर्मा या व्यक्तीला काय पाहू शकला नाही, तो त्या व्यक्ती स्पेसमधून काय पाहू शकला नाही. ग्रीनलँड असेल, प्लेन्स असतील, ब्ल्यू ओशन्स असेल, स्नो कॅप्ड हिमालयाज असतील, हे घटक तुम्हाला बघायचे आहेत. मग आता याच्या पॅसेजमध्ये काय काय आहे ते आपण बघूया. आधी पॅसेज वाचूया. ओके, द वर्ड ॲस्ट्रॉनॉट means a person who travels in space. ॲस्ट्रॉनॉट याचा अर्थ काय, जो व्यक्ती अंतराळ भागामध्ये काय करतो, प्रवास करतो, ट्रॅव्हल्स, त्याला आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉनॉट असं म्हणतो. द सोव्हिएत ॲस्ट्रॉनॉट युरी गॅगरिन वॉज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन टू स्पेस. अवकाशामध्ये पहिला व्यक्ती जो प्रवास करणार आहे तो सोव्हिएतचा या देशाचा आहे. त्याचं नाव काय आहे, युरी गॅगरिन हे आहे. इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन टू स्पेस ऑन 12 एप्रिल 1961. द फर्स्ट इंडियन पर्सन टू गो इन टू स्पेस इज राकेश शर्मा. आता हे आपल्या भारताबद्दल बोललेलं आहे की पहिला जो भारतीय व्यक्ती होता तो स्पेसमध्ये जाणारा कोण होता, तर तो राकेश शर्मा नावाचा व्यक्ती होता. कोणता व्यक्ती होता, तर तो राकेश शर्मा नावाचा व्यक्ती आपल्याला इथं दिसून येतो, जो की पहिला भारतीय व्यक्ती होता. त्यानं अंतराळामध्ये गेलेला होता. ऑन 3rd April 1994, Rakesh Sharma rocketed out into space with 2 other Russian astronauts. Rakesh Sharma reported that he could identify India easily from space. He could see the blue oceans. काय काय पाहू शकत होता, पहिला प्रश्नाचा आयडेंटिफाय, कुड नॉट आयडेंटिफाय म्हणा, पाहू शकत नव्हता तो. काय काय पाहू शकत, इंडिया इझिली, ब्ल्यू ओशन, ग्रीनलँड अँड स्नो कॅप डॅझलिंग हे घटक तो पाहू शकत होता. म्हणजे आपल्याला इथं दिसून येतं की राकेश शर्माला काय काय पाहू शकत होता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय इंडिया आयडेंटिफाय करत होता, ब्ल्यू ओशन आयडेंटिफाय करत होता, ग्रीनलँड आयडेंटिफाय करत होता, स्नो क्रॉप डॅझलिंग हिमालयाज हे देखील तो काय करत होता, आयडेंटिफाय करत होता. सो हे साऱ्या गोष्टी तो काय करत होता, आपल्याला इथं दिसून येईल की तो आयडेंटिफाय करताना पाहायला मिळेल. दॅट इज वाय when the Prime Minister Indira Gandhi asked him how India appeared him from space, he answered, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा, द बेस्ट इन द वर्ल्ड, जगामध्ये सर्वात भारी असं तो काय म्हणला आपला, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा,
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हे तो म्हणणार. सो पहिला क्वेश्चन जो आहे या ठिकाणी आयडेंटिफाय द व्हॉट राकेश शर्मा कुड नॉट सी फ्रॉम द स्पेस. ग्रीनलँड आहे, ब्ल्यू ओशन आहे आणि हे एक आहे कुड नॉट सी प्लेन्स. सो तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल आपल्याला, मग इथं प्लेन्स हे ऑप्शन तुमचं करेक्ट येईल. नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा. चूज द करेक्ट स्टेटमेंट. Choose the correct statement for the following. Rakesh Sharma was the first person in the world to travel in space. First person in the world कोण आहे, सुएझ आहे, त्याच्यामुळे इट्स नॉट, सॉरी इट्स फॉल्स, इट्स फॉल्स. ओके. थर्ड काय आहे, fill in the blank with the correct word. Astronaut, space, astronaut अंतराळात फिरणारा. स्कूबा ड्रायव्हर कसात असतो मग, अबाव वॉटर पाण्यावर असतो का, नाही. अंडर वॉटर, ओके. सबमरीन असते का, नाही. अक्रॉस वॉटर असते का, नाही. तर काय येईल मग इथं उत्तर, अंडर वॉटर. ओके.